हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता माझ्या मस्त खाना या चॅनलवर आज घेऊन आलेली आहे कुरकुरीत आणि चमचमीत अशी सुरमई फ्राय। ही नुसती दिसायलाच छान दिसत नाहीये बरं का, ही चवीलाही खूप चवदार आहे। तर आता चला पाहूया आपण ही सुरमई फ्राय कशी बनवतात ते। यासाठी मी मार्केटमधनं ताजा असा सुरमई घेऊन आलेला आहे। जवळजवळ 2 किलो सुरमईचे पीस आहेत हे। आता याच्यासाठी प्रथम आपण सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे। आता मी थोडी हळद, मीठ आणि अर्धा लिंबाचा रस एकत्र करून या माशांच्या तुकड्यांना सगळीकडून लावून घेणार आहे। बघा या प्रकारे। आता हे माशांचे तुकडे मोठे असल्यामुळे मी ह्यांना बोटांच्या सहाय्याने व्यवस्थितपणे सगळीकडे स्प्रेड करणार आहे। हे बघा या प्रकारे। आणि छोटे तुकडे मी त्याच्यामध्ये डायरेक्ट डिप केलेले आहेत, म्हणजे ते सगळीकडनं हळद, मीठ आणि लिंबू हे सगळीकडनं लागलं जातं, त्याच्यामुळे माशांचा वास हा अजिबात येत नाही। आता आपण मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी मुठभर लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2-3 बेडगी मिरच्या बिया काढून, मुठभर कोथिंबीर आणि कोकमचं पाणी घेतलेलं आहे। थोडीशी मिरची पावडर, धना पावडर, मीठ आणि त्याच्यामध्ये मी थोडासा आता फिश फ्राय मसाला मिक्स करून हे सुके मसाले एकत्र करून घेणार आहे। हे बघा या पद्धतीने। आता त्याच्यामध्ये हे मी वाटलेलं कोथिंबीर, आलं, लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा मी 3 मसाल्यांमध्ये सुके मसाले आणि हा वाटलेला मसाला छानपैकी एकजीव करून घेतलेला आहे, म्हणजे तो आपल्याला माशांच्या पीसवर आपल्याला व्यवस्थितपणे ते कोट करता येईल। हे बघा आता मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता हे मी एक माशाचा पीस घेऊन हे त्याच्यावर असं लावणार आहे। जितके माशांच्या पीसला आपण व्यवस्थित मॅरिनेशन करू तितकी ही माशाची चव ही अप्रतिम अशी होणार आहे। हे बघा आता मी एक पीस घेऊन ते व्यवस्थित अलगदपणे असं लावून घेणार आहे आणि प्रत्येक पीसला छान प्रकारे आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। आता हे बघा मी एक करून केळीच्या पानावर हे असं ठेवून दिलेले आहे। आता हे माशांचे पीस थोडेसे मोठे असल्यामुळं याला आपण व्यवस्थितपणे सर्वकडनं मसाला लागलेला आहे की नाही हे चेक करणार आहोत। हे बघा असं हे सगळीकडनं छान प्रकारे मसाला लागलेला आहे आणि आता मी हे सगळे माशांना एकत्र करून मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे। हे बघा या प्रकारे। आता मी हे सगळं मॅरिनेशनसाठी ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण कोटिंगसाठी लागणारे जे साहित्य आहे ते पाहणार आहोत। कोटिंग म्हणजे मॅरिनेशन झाल्यानंतर ते मॅरिनेशन सुटू नये म्हणून आपण हे मॅरिनेट केलेले मसाले आपण फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवून देणार आहोत, म्हणजे ते मॅरिनेशनवर कोटिंग जेव्हा लावलं जातं आणि ते जेव्हा तव्यावर तळलं जातं तेव्हा ते कोटिंग अजिबात सुटत नाही। आता हे बघा कोटिंगसाठी लागणारं जे साहित्य आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे समप्रमाणामध्ये रवा आणि समप्रमाणामध्ये तांदळाची पिठी आणि थोडंसं कॉर्नफ्लॉर घ्यायचं आहे, म्हणजे त्यांनी मासा हा थोडासा कडक होतो। थोडासा मालवणी फिश फ्राय मसाला आणि मिरची पावडर घेतलेली आहे। हे बघा आता मी हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। आता माझे 2 किलो मासे असल्यामुळे मला जरा जास्त क्वांटिटी लागत आहे। तुम्ही ज्या प्रमाणामध्ये मासे घ्याल त्या प्रमाणामध्ये तुम्ही क्वांटिटी घेत जा। आता मी हे सर्व साहित्य एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे। आता मॅरिनेशनमध्ये पण आपण मीठ टाकलं असल्यामुळे वरच्या कोटिंगला आपण थोडंसंच मीठ वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडासा फिश फ्राय मसाला पण टाकलेला आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र करून याची सुक्की पिठी आपल्याला तयार करायची आहे, म्हणजे हे आपल्याला मॅरिनेशन झालेल्या पीसवर आपल्याला वरती याचं कोटिंग चढणार आहे। आता हे बघा मी हे सगळं व्यवस्थित छान एकत्र करून घेतलेलं आहे। आता मी गॅसवर पॅन हा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यावर सर्व बाजूने मी तेल पूर्ण स्प्रेड करून घेतलेलं आहे, म्हणजे माशा हा तव्याला चिटकत नाही। आता गॅसचं फ्लेम हाय करून मी तवा पूर्ण कडकडीत तापून घेतलेला आहे। नंतर त्याला स्लो करून माशाच्या प्रत्येक पीसवर आपण कोटिंग व्यवस्थित चढवणार आहोत आणि ते थोडंसं 1 चम्मच तेल वापरून आपण त्याच्यावर ते माशाचे पीस सोडणार आहोत। आता या प्रकारे जेव्हा तुम्ही मासे तळता तेव्हा हे शॅलो फ्राय म्हटलं जाते। याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे खूप कमी असतं, त्यामुळे डीप फ्राय मासे जेव्हा आपण खातो तेव्हा त्याच्यामधले जे ऑइलचं प्रमाण असतं ते तुम्हाला अशा पद्धतीने केल्यावर तुम्हाला जाणवणार नाही, म्हणजे तेलाचं प्रमाण हे खूपच कमी पडतं। म्हणजे हेल्दी आणि टेस्टी सर्वात छान डिश म्हटली तरी तुम्ही म्हणू शकता या डिशला। आता हे बघा हे खूप कमी तेलामध्ये मी हे मासे फ्राय केलेले आहेत। बघा दिसायलाही किती सुंदर दिसतात याचा रंग
एकदम असा लालसर, आपण बेडगी मिरची वापरल्यामुळे या माशाला एकदम असा सुंदर असा लाल रंग आलेला ना. कसलं कलर वापरलेला आहे नाही कसलं काय. तुम्ही बाहेर जेव्हा मासे खायला जाता तेव्हा त्याच्यामध्ये कलरचा यूज केलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याचा तर रंग लाल रंग आलेला असतो. आता मी हे 2 छोटे मासे तर तळलेत, पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा मोठ्या माशाचा पीस आपण कसा तळणार आहे. ही पण एक टॅक्ट आहे. मोठे मासे चा जो पीस असतो तो आपल्याला अलगदपणे हाताळायचा आहे, दोन्ही हाताने एकदम नाजूकपणे. कारण हे कसं, एक मासा जर तुटला तर तो दिसायला, आपण की मेहनत जी केली तर ते दिसायला चांगलं जर नाही दिसलं तर खूप वाईट वाटतं. आता हे बघा मी किती अलगद प्रमाणे त्याला एकदम नाजूक हाताने वरचं कोटिंग चढवून घेत आहे आणि ते हळूच 2 हाताने उचलून मी ते तव्यामध्ये फ्राय करायला टाकत आहे. बघा माझी 5 मिनिटांनी एक बाजू पूर्ण शेकून झालेली आहे आणि 5 मिनिटांनंतरच मी दुसरी बाजू ही शेकायला ठेवलेली आहे. हे बघा छान फ्राय होतोय मासा, एकदम कुरकुरीत मस्त क्रंची झालेला आहे. तो नुसता तसा दिसत नाही, तो खरंच त्याच्यामध्ये ऑइल पण नाही अजिबात आणि तो खायला पण मस्त असं कॉर्नफ्लॉरमुळे असं कडकपणा आलेला आहे त्या माशाला. हे बघा मी हे मासे रेडी केलेले आहेत, आता हे खाण्यासाठी तयार आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत. हे केळीच्या पानावर तर याचं देखणं रूप दिसून आलेलं आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम झालेलं आहे. याच्यावर थोडासा लिंबाचा रस पिळून घ्या आणि मासे हे भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भाताच्या नुसतं असं तुम्ही हे करून जरी खाल्लं तरी खूप छान लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मग आम्हाला कळवा की ही डिश कशी झालेली आहे. माझ्या मस्त खाना या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.